नमस्कार, मी नमिता पवार कांबळे तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज व्हिडिओ मी खास म्हणजे एका विषयाला धरून करणार आहे, जो असा आहे की मी आज एक सुंदर वेबसिरीज बघितली आहे जी हॉटस्टारवरती अवेलेबल आहे. ती तुम्ही नक्की बघा अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी हा व्हिडिओ करते आहे. सिरीजचं नाव आहे चिरैया. त्या सिरीजमध्ये जे दाखवलं आहे, आउटस्टँडिंग जो विषय मांडला आहे तो इतका सुंदर, इतक्या नाजूकपणे हाताळला आहे, खूप सुंदर पद्धतीने. आपल्याला असं वाटतं की पूर्वीच्या काळात स्त्रियांवरती खूप अन्याय अत्याचार व्हायचा. स्त्रियांचे काम फक्त रांधा वाढा उष्टी काढा इथपर्यंतच मर्यादित होतं, चूल आणि मुलीतपर्यंतच मर्यादित होतं. पण आत्ताची स्त्री ही खूप पुढे गेली आहे, अक्षरशः अंतराळात गेली आहे, जमिनीच्या खोलात गेली आहे, समुद्राच्या तळात गेली आहे. पण एक आपल्याला जी गोष्ट माहीत नाही आहे किंवा माहीत असून आपण त्यावर बोलत नाही आहे, ती गोष्ट म्हणजे स्त्री खूप पुढे गेली आहे, पण तिने घरात येऊन घरचं सगळं करायचं. स्त्री ही आत्ताच्या काळात तुला जॉब करायचा आहे तू कर, तुला जे करायचं आहे तुझ्या आयुष्यात ते तू कर, पण तुला घरचंही सगळं मॅनेज करावं लागेल, असं बऱ्याच वेळेस असतं. म्हणजे ती नुसतीच पुढे गेली आहे, बाकी तिला येऊन घरीच सगळं करायचं आहे. आणि तोच एक विषय नाही आहे तर इतर अनेक विषय आहेत की जरी स्त्रियांना स्वातंत्र्य दिले तरी स्वातंत्र्यामध्ये एक पण आहे. तुला स्वातंत्र्य मिळते पण तुला असं वागावं लागेल ना, तो पण जात नाही आहे ना, तोपर्यंत स्त्री पूर्ण स्वातंत्र्य झालेली नाही आहे. चिरैयामध्ये जे दाखवलं आहे ते तुम्ही वेबसिरीजमध्ये नक्कीच बघा. पण माझं मत मी तुम्हाला ते सांगते की जी एक स्त्री आहे ती फक्त घरातली कामं, मुलांना सांभाळणं इथपर्यंतच मर्यादित नाही आहे. तिची स्वतःची मतं आहेत, तिचे स्वतःचे विचार आहेत, तिचं स्वतःचं अस्तित्व आहे. जरी ते तुम्हाला पचायला जड जात असलं तरी ते आहे. स्त्रीला तिचा मान, तिचा दर्जा, तिचा सन्मान तिला मिळायलाच हवा आणि त्याचं तिला हक्क आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्री ही प्रत्येक पॉईंटला काही ना काहीतरी सहन करत असते. काही स्त्रिया बोलतात, काही बोलत नाहीत. काही लोकांना कळतच नाही की आपल्यावर अन्याय होतो आहे. काहींना कळत असून पण आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उचलता येत नाही. चिरैयामध्ये 2 फॅमिलीज आहेत, 2 भावांच्या 2 फॅमिलीज. खरं तर ते एकत्र कुटुंब आहे, पण जो मोठा भाऊ आहे त्याची बायको, त्यांच्यातलं नातं आणि जो लहान भाऊ आहे त्याचं लग्न झाल्यानंतर त्याच्यातलं आणि त्याच्या बायकोमधलं नातं खूप तफावत आहे दोघांमध्ये. संस्कार एकाच आईवडिलांचे, पण तरीही ते संस्कार एकाने घेतले आणि एकाने नाही घेतले असंच म्हणावं लागेल. किंवा असं म्हणावं लागेल की जो लहान मुलगा आहे त्याच्यावरती संस्कार आईवडिलांचे झाले असतील, पण त्याचं जे सराउंडिंग आहे किंवा इतर काही गोष्टी मॅटरसुद्धा करतात. किंवा आपल्याच घरातल्या स्त्रिया असतात ज्या पुरुषांना खूप श्रेष्ठ दाखवण्यात व्यस्त असतात की तू मुलगा आहेस तर तू श्रेष्ठ आहेस, ती मुलगी आहे तर ती श्रेष्ठ नाही आहे, तिने तुझं ऐकलं पाहिजे, तिने तुझ्या विचारांनी चाललं पाहिजे. मग तो बहीण भाऊ असतील तरी भाऊ असेल तर तो श्रेष्ठ आहे, तो जे म्हणेल ते बरोबरच आहे. आणि ती त्याची बहीण असेल तर तिने त्याचं ऐकलं पाहिजे, जरी ती त्याच्यापेक्षा हुशार असली, त्याच्यापेक्षा ती कर्तृत्ववान असली, मोठी असली तरीसुद्धा तिने त्या मुलाचं ऐकलं पाहिजे, तो जे म्हणेल तसं वागलं पाहिजे. तर ही जी
एक असते रुजवणूक, ती कधी कधी आईकडनं चुकते. दोघंही समान आहेत. शारीरिकदृष्ट्या जी असमानता आपल्याला पूर्ववत म्हणजे जी जन्मतः मिळालेली आहे ती सोडता दोघंही समान आहेत. घरातली कामं असो, बाहेरची कामं असो, कुठलीही ती दोघांनी समान पद्धतीने केली पाहिजे. दोघांना समान वागणूक मिळाली पाहिजे. आणि पुरुषार्थ हा स्त्रीला कमी लेखनात नसून स्त्रीला मान सन्मान देण्यात, स्त्री ही फक्त पायाखालची धूळ आहे असं न समजून तिच्याशी एक माणूस म्हणून बोललं पाहिजे. आणि आपल्याला असं जरी वाटत असलं की आता सगळं नॉर्मल आहे, पण नॉर्मल नाही आहे आणि हे बदललं पाहिजे. सो ह्या अशा ज्या सिरीज मूवीज येत आहेत त्याच्यामुळे थोडाफार कुठेतरी लोकांच्या मनात एक ॲटलिस्ट विचार करून सुद्धा म्हणजे विचार करण्याची क्षमतासुद्धा डेव्हलप होऊ शकते की नाही काहीतरी चुकतं, आपण असं नाही केलं पाहिजे. सो त्यासाठी खूप जास्त वाचन, खूप चांगल्या दर्जाचे मूवीज, चांगल्या दर्जाच्या वेबसिरीज बघितल्या पाहिजे, ज्यामुळे आपल्याला कळेल की आपण कुठेतरी चुकतो आहे किंवा आपण इतरांना समजावून सांगितलं पाहिजे की तुम्ही कुठेतरी चुकताय तर ते थांबवा. सो मला फक्त इतकंच की मला ती वेबसिरीज अत्यंत आवडली. त्यावर मला माझं मत मांडायचं होतं, मला बोलायचं होतं की नाही, मला त्या वेबसिरीजमध्ये ना सिरियसली शिकण्यासारखं खूप आहे, म्हणून ती तुम्ही बघावी. यासाठीच मी फक्त हा व्हिडिओ बनवते. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप थँक्यू. व्हिडिओला लाईक, कॉमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.